निचिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या पिठाचे थालीपीठ. हे पौष्टिक तर आहेतच, पण डायबेटिस लोकांना नाचणीची भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर नाचणीचे सात्विक थालीपीठ नक्की करून बघा. तर पहा, यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्सचे प्रमाण असतं. नाचणीचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो, त्याच्यामध्ये थालीपीठ हे लहान मुलांना टिफिनसाठी आपण देऊ शकतो. तर त्याचं साहित्य पाहूयात. हे आपण एक वाटी घेतलेली आहे काकडी, किसून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे 1 टेबलस्पून आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 2 टेबलस्पून आलं लसूण मिरची त्याची पेस्ट घेतलेली आहे. हे अर्धा टेबलस्पून आपण हळद घेतलेली आहे. कोबी घेतली आहे 1 वाटी, आपण बारीक चिरून घेतलेली आहे कोबी. धणे पावडर घेतलेले आहे इथे ही आपण 1 चमचा. त्याच्यानंतर जिरे पावडर घेतलेली आहे 1 चमचा. चवीपुरता मीठ घ्यायचं आहे आणि भरपूर प्रमाणात आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. आता हे 2 वाटी आपण नाचणीचं पीठ घेतलं आहे, ते भिजवण्यासाठी आपल्याला इथे दही घ्यायचं आहे. दह्यामध्येच आपण ते मिक्स करणार आहोत. तर चला आता आपण मिक्स करूया. आता एका भांड्यामध्ये आपण हे पीठ काढून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण काकडी, किसलेला कोबी, आलं लसूण मिरची पेस्ट, जिरेपूड, आता धणेपूड, त्यानंतर आपण लाल मिरची पावडर, त्यानंतर हळद, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर आपण कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालून देणार आहोत आणि चवीपुरतं मीठ. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे सर आणि हे आता आपण भिजवणार आहोत दह्यामध्ये. आता दही घालून घेऊया जसं लागेल त्या प्रमाणात आणि दह्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत. बिलकुल पाणी यूज करायचं नाही आणि ते आपण 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ. पाहू शकता अशा प्रकारे आपला 2 चमचे दह्यामध्ये त्या चमच्याने दही मळून घेतलेलं त्याच्यामध्ये हे पीठ भिजलं गेलेलं आहे आणि आता आपण 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊया. आपण थालीपीठ बनवायला घेऊया. आज आपण एक कपडा घेतलेला आहे किंवा धुवून स्वच्छ घेतलेला आहे हा मलमलचा कपडा आणि 15 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण काय करूयात, पीठ छानपैकी भिजलेलं आहे. पाहू शकता एक असा आपण छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो हा कपडा आपण ओला करून घेतला. बटर पेपर घेतला तरी चालतो. आपण गॅस चालू करून तवा तापत ठेवूयात. आता हा गोळा घेऊन छानपैकी थापून घ्यायचा आहे. माझ्या ह्या नवनवीन रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आणि माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करतच असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा पद्धतीचं आपण हे थालीपीठ थापून घेतो. थालीपीठ थापल्यानंतर आपण तव्याला थोडस तेल लावून घेऊया. तापलेला आहे आणि आता तेल आपण किंवा तूप बटर काहीही लावून घेतलं तरी चालतं. आता त्यावर आपण थापून घेतलेला थालीपीठ तो घालून द्यायचा आणि मध्ये आपण असे छिद्र काढूया. वरूनही आपण थोडं थोडं तेल तूप किंवा बटर घालून द्यायचं आहे. छानपैकी एका साईडनी भाजला गेलेला आहे. पाहू शकता. आता आपण पलटी करून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरा टाकून घेऊया. पाहू शकता दोन्ही साईडनी खूपच छानपैकी असं भाजलं गेलं आहे. आपण
आता पलटी करून घेऊया. दोन्ही साईडनी भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण दुसरं एक घालून घ्यायचं आहे. गॅस हा आपण मीडियम ठेवायचा आहे. आणि आता परत छानपैकी त्याला छिद्र पाडून घ्यायची. थोडंसं झाकण ठेवलं तर पटकन होतं, तर आपण झाकण पण ठेवून पाहूया. झाकण ठेवलेलं आहे. अगदी 1 मिनिट आपण झाकण काढून घेऊ. पाहू शकता आपण झाकण काढून घेऊया आणि पलटी करू. छानपैकी खरपूस भाजलं गेलं आहे आणि पटकन होतं झाकण ठेवलं तर. आणि झाकण नाही ठेवलं तरी पण होतं. पाहू शकता आता दुसराही आपला थालीपीठ तयार झालेला आहे. आपण काढून घेऊया. पाहू शकता आता आपला हा नाचणीचा पौष्टिक, हलका आणि खायला एवढाच रुचकर असे थालीपीठ तयार झालेला आहे. तर आपण खाऊन पाहूयात कसा झालाय तो. मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. टोमॅटोच्या चटणी बरोबर खूपच छान लागतो. आणि टोमॅटोची चटणी तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. टेस्टी झालेला आहे. नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये.